नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. महाळुंग श्रीपूरमधून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे NH 965 जी गेलेला आहे. नुकतेच याचे बऱ्यापैकी सर्व काम पूर्ण होऊन अंतिम टप्प्यात आहे. आजच या ठिकाणी दोन्ही बाजूला श्रीपूर अकलूज रोडवरूनच हा पालखी महामार्ग ब्रिज गेलेला आहे आणि याच ब्रिजवरती जसं काही दिवसात चांदणं पडलंय अशा प्रकारच्या LED दिव्यांच्या लाईट दोन्ही बाजूला दिसत आहेत. या नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूला आणि ब्रिजवरती दुतर्फा LED दिवे बसवलेले आहेत. या दुतर्फा बसवलेल्या लाईटमुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. वारकऱ्यांचा आणि स्थानिकांचा प्रवास अगदी सुखकर आणि अपघातापासून सुरक्षित होणार आहे. श्रीपूर अकलूज रोडवरतीच हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे LED दिवे लावल्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला जसं आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये आल्यावर ती कशा प्रकारे प्रकाशमय स्वच्छ वातावरण, सुंदर प्रकाश, दोन्ही बाजूला स्वच्छ रस्ता, 4 पदरीकरण असलेला रस्ता आणि रस्त्याच्या मधोमध अशा प्रकारची लहान लहान झाडं देखील लावलेली आहेत. असं सुंदर असं डोळ्यांना रमणीय असणारं दृश्य आज इथं ह्या नॅशनल हायवेवरती ह्या पालखी महामार्गावरती प्रथमच पाहायला मिळत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला आहे आणि सर्वांचा प्रवास इथून पुढं सुखकर आणि प्रकाशमय होणार आहे हे यातून दिसून येते. या पालखी महामार्गामुळे पंढरपूरला वारकऱ्यांसाठी जाण्याची आणि येण्याची सुविधा चांगल्या प्रकारे झालेली आहे. दळणवळणासाठी अतिशय जवळचा, चांगला आणि 4 पदरी असलेला हा महामार्ग भविष्यामध्ये ज्या गावामधून हा महामार्ग गेलेला आहे त्या गावामध्ये आवक जावक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि स्थानिक व्यापाऱ्यांना व इतरांना देखील त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. पाहूयात या ठिकाणचे स्थानिक नागरिक काय म्हणतायत, ऐकूयात त्यांच्याच तोंडून. आज इथं पाहिलं आपण तर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटते. मी असं का म्हणतोय तर दिवाळी म्हटलं की दीपोत्सव असतो आणि हा 965 जी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, हा जो पालखी महामार्ग आहे हा ह्याच दिशेने पंढरपूरला जातो. आणि आज इथं पाहिलं, आज आम्ही सगळे एकत्रित जे जमलेलो आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आजच 7 वाजता हे जे आपण अवतीभोवती जे दिव्यांचं लाईटिंग पाहतोय किंवा इथं जे प्रकाश झालेला आहे तर तो आजच झालेला आहे. आणि हे पाहण्यासाठी इथं आसपासच ह्या सर्व नागरिकांची इथं घरं आहेत आणि वरून कसं दिसतं, ह्या ब्रिजवरून ह्या साईडला पाहिलं तर साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती श्रीपूर गाव आहे आणि इकडं 7 ते 8 किलोमीटरवरती अकलूज आहे आणि त्याला जोडणारा आणि तिथूनच हा महामार्ग गेलेला आहे. एकंदरीत इथं पाहायचं झालं तर खऱ्या अर्थाने गेले 4-5 वर्षापासून अगदी म्हणजे ही पालखी महामार्गासाठी जागा ॲक्वायर करण्यापासून आज खऱ्या अर्थाने हा महामार्ग व्यवस्थित आणि परिपूर्ण असा सुरू झालेला आहे. काही ठिकाणी अजून बांधकाम ह्या रस्त्याचं काम सुरू आहे, काही ठिकाणी थोडंफार कच्चं काम झालेलं आहे. परंतु एक इथं आम्ही सर्वांनी जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या सर्वांना आनंद झालेला आहे की हे सर्व जे आपण एखाद्या चांगल्या मेट्रो सिटीमध्ये गेल्यानंतर जशा प्रकारे रस्ता असतो त्या प्रकारे हा रस्ता तयार झाला आहे, त्या प्रकारचे हे ब्रिज तयार झालेले आहेत, त्या प्रकारचेच हे रस्त्यावरचे पथदिवे आहेत आणि ते सर्व झालेले आहेत. आणि इथं आता ह्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने आसपासची जी लोक आहेत सायंकाळी आणि सकाळी सर्वजण, अगदी लहान मुलं असतील, महिला भगिनी असतील किंवा सर्व काही वयोवृद्ध असतील, सर्व वयोगटातील फिरण्यासाठी येतात. पण प्रामुख्यानं मी हा व्हिडिओ करताना तुम्हा सर्वांना एक इथं सांगू इच्छितो की हा जो आहे हा नॅशनल हायवे आहे. अगदी मिनिटाला इथून वाहनं जाणार आहेत आणि येणार आहेत. ज्यावेळेला तुम्ही सकाळी, पहाटे किंवा सायंकाळी, दुपारी तुमच्या वेळेनुसार महिला भगिनी असतील किंवा जे युवक असतील किंवा वयोवृद्ध असतील तर त्यांनी आपली स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड आहेत आणि हा मुख्य नॅशनल हायवे आहे. तर आपण फिरायला जाताना शक्यतो आपला कोणताही अपघात होऊ नये अशा प्रकारे सावधानतेनं आपण इथून जायचं आहे. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपलं फिरणं आणि ह्या रस्त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. खास करून मी महिला भगिनींसाठी इथं अजून एक सांगतो की ज्यावेळेला अशा प्रकारचे हायवे गावाच्या बायपास आपण ज्याला म्हणतो किंवा बाह्य वळणातून जातात
तर खऱ्या अर्थाने तिथं चोऱ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. का तर रस्त्यानं येणारी जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि मग आसपासच्या घरांना किंवा आसपासच्या वाडी वस्त्यांवरती अशा प्रकारचे भुरटे चोर जे असतात ते प्रामुख्यानं तिथं त्यांचं ते लक्ष असतात आणि चोऱ्याचं प्रमाण देखील. आता आपण इथं पाहिलं की म्हाळुंग हद्दीमध्ये साधारण 25/4 पासून ही म्हाळुंग हद्द सुरू होते. म्हाळुंग, त्यानंतर श्रीपूर, इथं D19 आहे, परत त्याच्यानंतर पाटील वस्ती आणि माळखांबी आणि नंतर तोंडले बोंडले जे पलीकडं पंढरपूर हद्द लागते. तर बरीचशा वाडी वस्त्या आहेत. तर त्या ठिकाणच्या महिला भगिनींनी फिरण्यासाठी सकाळी पहाटे किंवा सायंकाळी येताना की आपल्या गळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सोन्याचे दागिने घालून येऊ नयेत किंवा आपले अलंकार आहेत ते घरीच ठेवू नयेत. का तर या ठिकाणीच गेले अनेक वर्षापूर्वी बहुतांशी साखळी चोर म्हणा किंवा अशा प्रकारच्या इथं घटना घडलेल्या आहेत आणि आत्ता तर इथून सेकंदाला वाहनं जाणार आहेत. त्याच्यामुळं खास करून हे मी महिला भगिनींसाठी आणि सावधानतेचा इशारा म्हणून जे काही ह्या रस्त्याच्या कडेने फिरण्यासाठी येणार आहेत तर अपघात होऊ नये आणि आपण त्या ठिकाणी तशा प्रकारे दक्ष राहून इथून प्रवास केला पाहिजे किंवा आपली शतपावली केली पाहिजे. आणि शक्यतो आपल्याला माहीत आहे की दोन्ही बाजूला सुद्धा रोड आहेत आणि हा मुख्य रोड आहे. तर आपली स्वतःची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन अशा प्रकारचा प्रवास केला पाहिजे. आणि महत्त्वाचं इथं सांगायचं म्हटलं की विशेष आनंद एवढाच होतोय की सर्वांना एक उत्सुकता होती कधी एकदा हा नॅशनल हायवे होतोय आणि कधी एकदा या ठिकाणून आमच्या गाड्या जातात किंवा इथून जे गेल्यानंतर आपण एक म्हणतो की आपल्या गावातून नॅशनल हायवे गेल्यानंतर आता हे म्हाळुंग श्रीपूर इथं नुकतीच नगरपंचायत देखील झालेली आहे आणि याच गावामधून हा पालखी महामार्ग गेलेला आहे. तर खऱ्या अर्थानं जिथं दळणवळण असतं म्हणजे अशा प्रकारचे मुख्य रस्ते, मोठे रस्ते असतात तर त्या ठिकाणच्या गावाचं काही दिवसांनी भले मोठं स्वरूप येतं आणि मग तिथली प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि तीच सर्वांची अपेक्षा आहे की नॅशनल हायवे गेलेला आहे, आमच्या घराशेजारून गेलेला आहे, आमच्या गावामधून गेलेला आहे, पण त्याचा इथल्या सर्व नागरिकांना, इथल्या लोकांना, इथल्या नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे हीच या ठिकाणी माफक अपेक्षा आहे. आणि खूप असा आनंद होतोय. अशा प्रकारचं दृश्य आम्ही इथं पहिल्यांदाच पाहतोय आमच्या गावामध्ये आणि आमच्या घराच्या अगदी जवळ काही हाकेच्या अंतरावरतीच हे ठिकाण आहे आणि तिथं पाहतोय आम्ही, त्याचा विशेष आनंद होतोय. आज इथं तुम्ही आलेला आहे, काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? एकदम आनंद झालेला आहे. आणि हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे. पुणे 965G नॅशनल हायवे हा श्रीपूरपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरून गेलेला आहे आणि इथं आमची घरे त्या हायवेच्या जवळच आहेत. हे आमचं इथं ब्रिजच्या खालच्या बाजूलाच आमचं घर येते आणि शेती बी इथंच लागून आहे याला ब्रिजलाच. त्यामुळे इतका आनंद होतोय. बाहेरच्या प्रदेशात आल्यानं वाटतं ही रस्त्याची चकाचकी बघून या गोष्टीचा इतका आनंद वाटतोय की हे 3-4 वर्ष काम चालू होऊन बी ही काव पूर्ण होईल असं मनाला एक उत्सुकता होती, ती आज पूर्ण झालेली आहे. त्यामुळं आम्हाला अति आनंद झाला आहे की इथं आम्ही येऊन आम्ही इथं थांबलोय. की बघण्याचे आनंद किती छान वाटतंय, किती दिसतंय मस्त. असं वाटतंय की चांगल्या बाहेरच्या ठिकाणी कुठं तर लांब आल्याने असं वाटतंय. बरं, इथं काय काय पाहिलंय? किती लांबचा पूल आहे, काय आहे इथं? हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे. गेली 3 वर्ष हा रस्त्याचं काम चालू होतं, पण आज खऱ्या अर्थाने ह्या रस्त्याला नवीन असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कारण बरेच दिवस झाले हा दिवे नव्हते आणि हा रस्ता पहिल्यांदा चालू झालेला आहे. त्यामुळे बघायला चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. आपण एखाद्या सिटीमध्ये आल्याचा फील जाणवतोय. या जवळच आपली शेती असल्यामुळे आपण खास बघण्यासाठी आज वर आलो आहे. आता इकडून जाताना वाहने दिसतात, येताना दिसतात, खाली बाजूला सर्व्हिस रोड आहेत आणि हा इथूनच जाणारा अकलूज मार्ग आहे, जवळ आहे. त्यामुळे इथं चौक चांगला मोठा आहे आणि रस्ता पण चांगला झालेला आहे. त्यामुळं बघण्यासाठी भारी वाटतं इथं. हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे, 965G नॅशनल हायवे. हा पूल साधारण 2 ते 3 किलोमीटर लांबीचा आहे. ह्याच्या आजूबाजूला श्रीपूर 1.5 किलोमीटर आणि अकलूज साधारण 8 ते 9 किलोमीटर बसतं इथून. आणि ह्या रस्त्याचं काम जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून चालू होतं, ते आत्ता पूर्ण झालेलं आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे आजच्या ह्या दिवशी लाईटिंग पूर्ण काम केलेलं आहे. आम्हाला असं वाटतंय की आम्ही आता जणू काही पुणे किंवा मुंबईमध्येच आता सध्या इथं पाहण्यासाठी आलेलो आहे.
मुंबई अशा ठिकाणी आल्यानेच वाटतं ना, राहायची ठिकाण आम्हाला मुंबईसारखाच असं इथं वाटायला लागला आहे ह्या पुलामुळे. आणि असं इतकं फास्ट रस्ता झाला आहे की मुंबईला आपण इथून इथं अशा रस्त्याने 6 ते 7 तासात मुंबई या पहिले 12 ते 14 तासाचा वेळ लागत होता मुंबई जाण्यासाठी. आता ह्या रस्त्यामुळं अति फास्ट जाण्यामुळं ती कमीत कमी 2-3 तासाचा वेळ वाचला गेलेला आहे अशा रस्त्यामुळे. आता पाठीमागून 25-4 मार्गे आहे. आता 25-4 मार्गे हा रस्ता आलेला आहे पुढे. म्हणजे आणि कुठं मेन पुढे- ठिकाण कुठलं नाही, सांगा? माळीनगर अकलूज असंच इकडून आलेला आहे. मेंदापूर माळीनगर अकलूज पंढरपूरला गेलेला आहे. इकडे समोर पंढरपूरला जातोय हा रोड. तोंडले बोंडलेपर्यंत हा पोहोचलेला आहे. तोंडले बोंडलेच्या रस्त्याला जोडलेला आहे रस्ता. पहिले जावं लागत होतं बोरगाव मळखांबी तोंडले पंढरपूर. साधारण किती अंतर होतं ते? अंतर जास्त भरत होता तिथनं कमी पडतंय. बरं, आता ही शॉर्टकट कसा झाला हे? शॉर्टकट डायरेक्ट आता 2-4 गावं सोडून डायरेक्ट तोंडलंच. 1 नंबर झाले. पण हे रस्ता असा चालू झाल्यामुळं अजून जास्त आनंद वाटतो की बाबा आपण शहरातच आता आलोय असंच आम्हाला जाणवते. म्हणजे असं वाटतच नाही की आपण ग्रामीणमध्ये आहे असं वाटतच नाही आता या गोष्टी. आणि जाण्या येण्याचा टायमिंग वाचला आणि इतर आपली घरी तर शेजार ब्रिजपाशी असल्यामुळं लाईटीचा उजेड फिरण्यासाठी येण्या जाण्यासाठी व्यायामासाठी ह्या सगळ्या लोकांसाठी एकदम सोयीस्कर झालेला आहे सगळ्या गोष्टी. आता हे 3 लोकांना आसपासच्या आजूबाजूच्या आमच्या श्रीपूरच्या आसपास जे लोक राहायला आहेत, बरेचसे वस्ती आहेत हे आहेत, ह्या लोकांना वॉकिंगसाठी सकाळ संध्याकाळ छान रम्य परिसर असा झालेला आहे. याचा खूप आनंद झालेला आहे. द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, श्रीपूर ब्रिज.